हाय, गुड मॉर्निंग. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पद्धतीचं डिझाईन बघणार आहोत. त्या डिझाईनला ट्रॅव्हलिंग हिरो बॅनरचं नाव दिलं आहे. ओके, इथं वरच्या साईडला जर दिसत असेल तर ट्रॅव्हलिंग हिरो बॅनर हे त्याला आपण नाव दिलं. आता हा लेआउट कसा आहे तर बघा, हा जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय ह्या पद्धतीचा तो लेआउट आहे. ओके, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर हा लेआउट कशा पद्धतीनं क्रिएट करायचा हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर मग आत्ताचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. आता कालपर्यंत आपण अगदी स्टेप बाय स्टेप आपण करत होतो. आता आपण काही गोष्टी पहिल्यांदा व्हिज्युअली आणि मेंटली ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या वाटचालीला लागूया. आता ही जर बघितली हे जे काही दोन्ही डिस्कवर आणि हे जे काही राईट साईडला आहे ते दोन्ही एका रोमध्ये आहेत आणि ती रो दोन इक्वल कॉलम्समध्ये डिवाइड केलेले आहे. ओके, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ना हे कंटेंट जर आपण राईट साईडच्या इमेजच्या मानाने बघितले तर हे वर्टिकली सेंटर्ड आहेत. ओके, आणि तिसरी गोष्ट, लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही देखील इक्वल हाईटचे आहेत. ओके, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा जो काय लेफ्ट साईडला जराशी व्हाईट स्पेस दिसते, राईट साईडला जराशी व्हाईट स्पेस दिसते, याचा अर्थ तो ब्लॉक लेआउट आहे. मग आपण काय करूया, आपण पहिला आपल्या इकडच्या ऑप्शनला जाऊया. आपण रोपासून स्टार्ट करू. रो स्टायलिंग ऑप्शन्सला एक रो बेसिकली आपण दोन कॉलम्समध्ये डिवाइड केले. ओके, त्याच्यानंतर ना आपल्याला जे काही ह्याच्यातले कंटेंट्स हवे आहेत ते आपल्याला अलाइन मिडल पायल, वर्टिकली इन द मिडल पायल. त्याच्यानंतर ह्या गोष्टी ओके आहेत आणि दोन्ही कॉलम्स आपल्याला इक्वल साईजचे पाहिजे. ह्या गोष्टी तर आपण सेट केल्या. बघा काय काय केलं. एक रो आपण दोन कॉलम्सला डिवाइड केली. आपल्याला लेफ्ट साईड आणि राईट साईड वर्टिकली सेंटर्ड पायल म्हणून आपण त्याला अलाइन इन द मिडल केला. त्याच्यानंतर ना इकडचे राईट साईडचं नॉर्मल मार्जिन ठेवलं आणि दोन्ही कॉलम्स, लेफ्ट साईडचा कॉलम आणि राईट साईडचा कॉलम आपल्याला इक्वल हाईटला पाहिजे. याच्यासाठी आपण इथे स्ट्रेचचा ऑप्शन टाकला. त्याच्यानंतर ना रो ऑप्शन्सला येऊया आणि रो ऑप्शन्सला आपल्याला रो विड्थ जी आहे ती आपल्याला बॉक्स ठेवायची आहे. ओके, आपण इथेपर्यंत करू आणि आपण ह्याला सेव्ह करू. म्हणजे हे आपण फक्त रोचे सेटिंग्स आपण ॲप्लाय केले. याच्यानंतर ना आजपासून आपण प्रत्येक सेक्शन एक एक सेक्शन घ्यायचं आणि त्याला सगळ्या गोष्टी ॲप्लाय करायच्या, मगच नेक्स्टला जायचं. मग आपण ही आपण कॉपी करू. लेफ्ट साईडला इथं आपण टेक्स्ट मॉडेल घेतो आहे. टेक्स्ट मॉडेलमध्ये आपण ते कंटेंट पेस्ट केले. ह्याला आपण H2 अप्लाय केले. ओके, त्याच्यानंतर ना पहिली गोष्ट आपण जी इथे लक्षात घेतली की इथले सगळं अप्पर केस आहे म्हणून आपण काय करू, हा टॅग कुठला आहे H2. मग आपण हेडिंगला आलो. H2मध्ये आपण टेक्स्ट ट्रान्सफॉर्मची प्रॉपर्टी आपण ह्याला ॲप्लाय करू जेणेकरून हे आता जे लोअर केस दिसते ते ॲटोमॅटिकली अप्पर केसमध्ये कन्वर्ट होईल. ओके, अप्पर केसमध्ये कन्वर्ट झालं. त्याच्यानंतर ना आपण इकडचे फॉन्ट साईज किती आहे हे डिटेक्ट करू. आपण ह्याला फॉन्ट साईज किती आहे ते डिटेक्ट करू. ओके, इथं जो फॉन्ट वापरलेला आहे तो आहे पब्लिक सॅन्स थीम आणि जे काय त्याची हाईट आहे फॉन्टची साईज आहे ती आहे 48 पिक्सेल्स. मग आपण आपल्या इकडे जाऊ. H2ची फॉन्ट साईज इज 48 पिक्सेल्स. ओके, आता तो फॉन्ट आणि आपला फॉन्ट अगदी एक्झॅक्टली सेम वाटायला लागले. आपण ह्याला सेव्ह करू. याच्यानंतर ना आपण काय काम करू, हा जो काय पॅराग्राफ आहे हा कॉपी करू. इकडे येऊ, प्लसवरती क्लिक करू, टेक्स्टवरती क्लिक करू आणि सिम्पली ह्याच्यामध्ये सेव्ह करू. ओके, म्हणजे आपलं हे आणि हा सेक्शन झाला. आता
याच्यानंतरचा बटनचा आपण ॲनालिसिस करू. पहिली गोष्ट, बटनचा कलर जो आहे तो ब्लॅक आहे. त्याच्यानंतर बटन माझ्या अंदाजाने स्मॉल नाही आहे तर लार्ज आहे. ठीक आहे, आणि लार्ज आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये जे टेक्स्ट आहे त्याला टेक्स्ट ट्रान्सफॉर्मची प्रॉपर्टी वापरलेली आहे आणि तो जो का अलाइंड आहे तो लेफ्टला आहे. ओके, मग आपण हे टेक्स्ट कॉपी करू. आपण बटन घेऊ. बटनला आपण इथं टाकलं. बटनला आपण ब्लॅक कलर घेतला. बटन ॲपिरन्सला आपण लार्ज घेतला. स्क्वेअर्ड आहे तो म्हणून आपण स्क्वेअर घेतला. त्याच्यानंतर ना इथं आपलं सगळं लोअर केस आहे म्हणून आपण काय करू, स्टायलिंग, बटन लिंक. आता जी काही फॉन्टची जी काय अलाइनमेंट आहे किंवा फॉन्ट जे अप्पर केस आणि हे आहे त्याच्यामध्ये बटन लिंकला नसून तर इथं नॉर्मल आहे. इथं आपण ह्याला अप्पर केस करू आणि डन, सेव. ओके, आता हे साधारण दोन्ही आपला लेफ्ट साईडचं सेक्शन ऑन अँड ॲव्हरेज तयार झालं आहे. पॅडिंग मार्जिन जे आहे ते आपण बघूया कशा पद्धतीनं राईट साईडचं सेक्शन ॲड केल्यानंतर काय काय करावं लागतं आणि त्या पद्धतीनं करू. आता ही इमेज आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, आपण ही इमेज कशा पद्धतीने घेतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ही इमेज आता आपण राईट साईडला आपण ॲड करू. प्लस इमेज आणि इमेज, ही इमेज आहे इन्सर्ट. आता आपण ह्याला जर सेंटरला अलाइन केलं तर ही खूपच इकडे जाते म्हणून आपण ह्याला तात्पुरतं लेफ्ट अलाइनला ठेवूया. ओके, लेफ्टला अलाइनला ठेवून झाल्यानंतर ना ओके ठीक आहे, ह्याला आपण डन करू, सेव्ह करू. आता इकडे जर आपण जर बघितलं तर ह्याला येलो कलर आहे. ठीक आहे, हा जो आहे हा येलो कलर आहे. ठीक आहे, मग आपण काय काम करू बघा, आपण इमेजच्या स्टायलिंगला येऊ आणि इमेजच्या स्टायलिंगला माझ्या अंदाजानं ती तिला दिलेली शॅडो आहे म्हणून आपण इमेजला जाऊ, शॅडोला जाऊ. शॅडोला जो काही कलर आहे तो पहिल्यांदा आपण येलो सेट करू आणि आता ह्याच्यामध्ये तो आपल्याला हॉरिझॉन्टल ऑप्शन म्हणजे आडवा किती पाहिला आहे आपण ऑन अन ॲव्हरेज 15 टाकला. वर्टिकल किती पाहिला आहे आपण 15 टाकला. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, आपल्याला हॉरिझॉन्टली मी त्याची शॅडो 15नं शिफ्ट केली, वर्टिकली देखील मला शॅडो पाहिला आहे. ठीक आहे, ही आपली शॅडो तयार झाली. पण जर आपण हा लेआउट बघितला तर ह्याला खालच्या साईडला शॅडो नाही आहे तर ती शॅडो त्याला वरच्या साईडला आहे. म्हणून आपण ह्याला काय काम करू बघा, पहिल्यांदा आपण ह्याला नॉर्मली हॉरिझॉन्टल ऑफसेट दिला, तो हिता आहे, वरून चालू होते आणि खालीपर्यंत आहे. ठीक आहे, वर्टिकल ऑफसेट देखील आपण ह्याला देऊ. वर्टिकल ऑफसेट किती दिला आपण 15 दिला तर तो असा दिसायला. ठीक आहे, मग फक्त आपण काय काम करू बघा, शॅडो बाय डिफॉल्ट वरून खाली पडते. ठीक आहे, पण आपल्याला जर रिव्हर्समध्ये जर शॅडो पाडायचे असेल तर आपल्याला इथं फक्त ह्याला मायनसमध्ये द्यायला लागेल. ओके, मग मायनसमध्ये दिल्यावरती आपल्याला तोच इफेक्ट आपण रिव्हर्स केला. हे तर तुम्हाला लक्षात येत असेल की जी शॅडो मगाशी राईट साईडला आणि बॉटमला पडत होती ती आता राईट साईडला आणि टॉपला पडत आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीनं आपण ह्या इमेजचं सेटिंग्स केले. ओके, आणि आपण ह्याला सेव्ह करू. ठीक आहे, म्हणजे आता आपला लेफ्ट साईड आणि राईट साईडचा सेक्शन झाला. ओके, आता इथे जर आपण प्रॉपरली बघितलं तर ह्याच्यावरती इथं ह्याचा आयकॉन याला आहे. ओके, तो कसा आपण ॲड करतो आहे तर ह्याच्या प्लसवरती क्लिक करायचं, इमेजला लिंक कंपल्सरी द्यायची आणि इमेजला लिंक कंपल्सरी दिल्यावरती इथे लाईट बॉक्सला जायचं आणि लाईट बॉक्सला मग इथे झूम आयकॉन दाखवायचा. इथं आपण ह्याला विड्थ वगैरे देऊ. ठीक आहे, पण सध्या आपण फक्त हा लेआउट कसं करायचं ते बघतो आहे. त्यामुळे इथं आपण शो झूम आयकॉन ऑन केला आणि ह्याला आपण सेव्ह करू.
एक गोष्ट लक्षात ठेवा की जर लाईट बॉक्स ऑन केला तरच आपल्याला तिथं तो झूमचा आयकॉन दिसतोय. ओके, आता ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्यांची ब्रीदिंग स्पेस अगदी प्रॉपर आहे, पण आपली जराशी ब्रीदिंग स्पेस कमी वाटते. म्हणून आपण काय काम करू, आपण ह्या मधल्या सेक्शनच्या वरती आणि मधल्या सेक्शनच्या खालच्या साईडला आपल्याला स्पेसिंग पाहिला. म्हणून आपण काय काम करू, मधल्या सेक्शनच्या आपण ह्याला आलो आणि ह्याला इथं टॉप आणि बॉटम. ठीक आहे, आपण ह्याला ओके 2 करू किंवा 1 करू आणि इथं किंवा 3 करू. ठीक आहे, आपण ह्याला डन करू आणि आता सेव्ह करून बघू. ओके, आता हा लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा सेक्शन तर ओकेमध्ये झाला आहे. पण एक गोष्ट आपण विसरलो की आपल्याला इथं वरती टॉपला आणि बॉटमला देखील ब्रीदिंग स्पेस पाहिजे. त्यासाठी आपण काय काम करू, तर ह्या रोला आपण मार्जिन प्रॉपर्टी अप्लाय करू. कुठली मार्जिन, टॉप आणि बॉटम. इथं 3 आणि इथं 3. 3 इज ओके का 2 ओके आहे बघूया. 2 पेक्षा माझ्या अंदाजानं 3 ओके. 3 इज ओके. विल क्लिक ऑन डन, सेव्ह, क्लोज. ओके, आता इथे जर आपण बघितलं, ठीक आहे, तर इथे जरासं आणखीन स्पेस आहे. म्हणून आपण बेसिकली काय काम करू, इकडे येऊन आपण जरासं फक्त पॅडिंग वाढवू, मार्जिन ॲक्च्युली. चार 5 आणि इन द सेम वे 4 5. ओके, आता याच्यामध्ये अगदी प्रॉपरली ब्रीदिंग स्पेस आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, डिझाईन करताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की डिझाईन करताना पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्याचा डिझाईन बघून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून आपल्याला एक लेवल ऑफ कॉन्फिडन्स येईल की आता आपण कुठल्याही पद्धतीचे डिझाईन्स करू शकतो. तो एकदा कॉन्फिडन्स गेन झाला की मग आपण स्वतःचे डिझाईन्स ट्राय करायला सुरुवात करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर ब्रीदिंग स्पेस जी असायला पाहिजे ती अगदी प्रॉपरली असायला पाहिजे. म्हणजे जर आपण टेक्स्ट खूप जवळजवळ घेतलं तर त्यामध्ये ब्रीदिंग स्पेस खूप कमी होते आणि लोकांना मग कंजेस्टेड वाटायला लागते. त्यामुळे ब्रीदिंग स्पेस अगदी प्रॉपरली ठेवायची, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आत्ताच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला काय लक्षात आलं की बाय डिफॉल्ट शॅडो ही नेहमी आपल्या लेफ्टला आणि बॉटमला असते. पण त्याच शॅडोला जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल तर आपण नेगेटिव्ह ऑफसेट देऊन, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल ऑफसेट देऊन आपण त्याला रिव्हर्समध्ये करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे आत्ताच्या ह्या सेशनचं ऑब्जेक्टिव्ह एवढंच होतं की आपल्याला ऑफसेट ही प्रॉपर्टी समजावी. ठीक आहे, आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. ओके, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.